नमस्कार मित्रांनो, स्वराज्य कॅपिटलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत. ते म्हणजे SIP आणि म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय? म्युच्युअल फंड म्हणजे अनेक गुंतवणूकदाराकडून जमा केलेला पैसा जो अनुभवी फंड मॅनेजर वेगवेगळ्या शेअर्स, बॉन्ड्स आणि इतर गुंतवणुकीमध्ये लावतात. त्यामुळे तुम्ही थोड्या पैशात सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू शकता. SIP म्हणजे काय? यालाच आपण सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असं म्हणू शकतो. म्हणजे नियोजनबद्ध गुंतवणूक योजना. यात तुम्ही ठराविक रक्कम नियमितपणे, उदाहरणार्थ दरमहा ₹500, ₹1000 किंवा त्याहून अधिक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकता. SIP लहान रकमेने सुरुवात करता येते. मोठी रक्कम एकदम गुंतवण्याची गरज नाही. मार्केटच्या चढ उताराचा कमी परिणाम होतो. सरासरी किंमती व्याजावर व्याज, यालाच म्हणतो आपण कंपाऊंडिंग. लांब कालावधीसाठी मोठी संपत्ती तयार होते. डिसिप्लिन तयार होते. नियमित गुंतवणुकीची सवय लागते. म्युच्युअल फंड आणि SIP मध्ये काय फरक आहे? म्युच्युअल फंड म्हणजे गुंतवणुकीचे साधन. SIP म्हणजे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची पद्धत. SIPचे 5 मुख्य फायदे आहेत. चला तर आपण पहिलं बघूया. लहान रकमेने सुरुवात करू शकता. SIP मध्ये दरमहा ₹500 किंवा ₹1000 किंवा त्यापेक्षा जास्त गुंतवणूक सुरू करू शकता. त्यामुळे मोठी रक्कम एकदम गुंतवण्याची गरज नाही. जोखीम नियंत्रणात राहते. मार्केट वर खाली होत असते, पण SIP मुळे तुम्ही सरासरी किमतीत युनिट्स मिळतात. त्यामुळे दीर्घकाळात जोखीम कमी होते. तर म्हणजे चक्रवाढ व्याज, त्यालाच आपण कंपाऊंडिंगचा फायदा असं म्हणू शकतो. गुंतवणूक दीर्घकाळ ठेवल्यास व्याजावर व्याज मिळते, त्यामुळे जलद वाढते. चौथा, आर्थिक शिस्त लागते. यालाच आपण फायनान्शियल डिसिप्लिन असं म्हणू शकतो. ठराविक रक्कम दरमहा गुंतवली जात असल्याने बचतीची सवय लागते. आणि शेवटचा 5वा म्हणजे महागाईवर मात. बँकेच्या FD किंवा सेव्हिंग अकाउंटपेक्षा SIP दीर्घकाळ चांगला परतावा देते. त्यामुळे महागाईचा प्रभाव कमी होतो. थोडक्यात SIP हा सुरक्षित आणि शिस्तबद्ध मार्ग आहे. जोखीम नियंत्रणात ठेवून मोठ्या संपत्तीची निर्मिती करण्यासाठी उपयुक्त ठरतो. SIP हा एक शिस्तबद्ध मार्ग आहे जो तुम्हाला म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून संपत्ती निर्माण करण्यास मदत करते. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.